त्या व्यवस्थेचे जे बळी आहेत ते स्त्रिया आहेत आणि पुरुषही आहेत. तुम्ही सगळ्या जणी लग्नाची जेव्हा तयारी करता ना, तेव्हा लग्नाच्या दिवसाची खूप जोरात तयारी करता, पण लग्नानंतरच्या आयुष्याचं कोणीच प्लॅनिंग करत नाही. मी आणि माझी मुलगी बसमध्ये बसलो होतो एका बेंचवरती, आणि समोर माझ्या समोरच्या सीटवरती आमच्या एक मुलगी बसली होती, महाविद्यालयात जाणारी, छान जीन्स घातलेली. 12वीला मी राज्यात पहिले आले ह्युमॅनिटीज मध्ये. आतमध्ये मी इंटरव्ह्यू देत होते आणि बाहेर एक डॉक्टर बसलेला होता बेंचवरती. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या दुसऱ्या अटेम्प्टचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. पण बाहेर चांगलं काम करणाऱ्या बायकांना ना, घरामधल्या कामाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यावरती दुहेरी ताण येत, आणि त्या दुहेरी ताणामुळे उलट त्यांची जास्त पिचवण होतं. त्याची जी फॅक्टरी होती ती आम्ही पकडली आणि तिथल्या बऱ्याच माणसांना अटक केली. कवींची संख्या आता इतकी झाली की कोणालाही आपण कवी असं वाटतं. माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद? माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद, की मुक्तपणे पान्हा सोडला साऱ्या प्रश्नांना मांडी घातलं. नमस्कार, मी उत्तम कुमार. लडबाप्पूच्या या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच एक वेगळं व्यक्तिमत्व तुमच्या समोर आज मी घेऊन आलोय. त्यांचं नाव आहे वैशाली पतंगे. आता कोण या वैशाली पतंगे असा प्रश्न तुमच्या काहींच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. जाणून घेऊया कोण आहेत वैशाली पतंगे. वैशाली शामराव पतंगे, जन्म सातारा जिल्ह्यातील कराडचा. 6 सप्टेंबर 1980 ला जन्म झालेला वैशाली केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच युपीएससीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या. सध्या त्या पुण्यात जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मात्र इथवर पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष झेलावा लागलाय. आई वडिलांनी खूप लाडाकोडात पण कष्टानं वाढवलं. ग्रामीण भागातील असूनही स्पर्धा परीक्षेला गवसणी घालण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि गावाकडची पोरगी काहीही करू शकते हे सिद्ध करत त्यांनी ते पूर्णही केले. 1998 ला 12वीच्या परीक्षेत त्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या. कविता लिहिणं आणि पुस्तकांचं वाचन करणं हा त्यांचा आवडता छंद. साहित्याची आणि पुस्तकाची लहानपणापासूनच आवड असल्यानं सप महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शाळेत असताना आणि महाविद्यालयीन पातळीवर अनेक वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धातून पारितोषिकं मिळवली. केवळ डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पिढीच्या काळात त्यांनी साऱ्या भ्रमांना छेद देत ठरवून कला शाखेची निवड केली आणि स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडत त्यात घवघवीत यशही मिळवलं. हे आजच्या तरुण पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससीची परीक्षा द्यायचं ठरवलं. त्यात उत्तीर्ण झाल्यावर सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात खणखणीत सेवा बजावली. मात्र त्यानंतरही त्यांचा अभ्यासू स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी ठरवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची. नुसतं ठरवलं नाही तर त्या पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या आणि भारतीय महसूल सेवेत दाखलही झाल्या. सर्वप्रथम 2012 ते 2015 या काळात सहाय्यक आयुक्त म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर विभागात रुजू झाल्या. तिथंही नेत्रदीपक कामगिरी केली. 2020 पासून अतिरिक्त आयुक्त म्हणून त्या कार्यरत आहेत. या प्रशासकीय सेवेतील दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल त्यांना 2019 मध्ये न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने मुक्ता सन्मान देऊन गौरवलं आणि त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. हे सारं करतानाही विविध ठिकाणी व्याख्यानं आणि मुलाखती देऊन नवीन पिढीला स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देणं त्यांनी सोडलेलं नाही. त्या नव्या पिढीच्या आयडॉल आहेत. याच कार्याची दखल घेऊन 2025 मध्ये चैत्राली फाउंडेशननेही त्यांना चैत्राली सन्मान देऊन गौरवलं. त्यांच्या कार्यातून इतर मुलींना प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी होण्याची प्रेरणा मिळावी हा त्या पुरस्कारामागचा हेतू, जो वैशाली पूर्णपणे साकार करीत आहे. अशा हरवणारी अधिकाऱ्याला लडबाप्पूचा मानाचा मुजरा आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी उदंड सदिच्छा. मॅम नमस्कार. या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत, त्या तुमच्याकडून जाणून घ्याव्या असं वाटलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी संवादासाठी बोलवलंय. काय झालंय, तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत की ज्या खूप संघर्ष करून, खूप लढवून, परिस्थितीशी 2 हात करून अशा चांगल्या पदावरती, त्यात तुम्ही जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम बजावता पुण्यात, अशा आल्या आहेत. पण त्याच वेळेला आपल्याला महिलांच्या दुसऱ्याही बातम्या, रोजच आपण आपल्या डोक्यावरती बातम्यांचा भडीमार करतो. तिच्यावर अन्याय झाला, तिच्यावर तसं अत्याचार वगैरे उल्लेख करायला नको. पण काय वाटतं तुम्हाला या एकूण परिस्थितीबद्दल? मला असं वाटतं उत्तमजी की सक्सेस स्टोरीज खूप आहेत आणि त्या सेलिब्रेट होतात. त्या सेलिब्रेट होण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्सही आहेत. महिलांकडे आहेत,
वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक किंवा शासकीय पातळीवरती सुद्धा वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीजचंही प्रमोशन होतं. नाही, पण ऍट द सेम टाइम अनेक नकोशा अशा सुद्धा घटना आपल्या आजूबाजूला घडतायत. हम्म. असं घडत असताना मग चित्र रंगीत आहे का चित्र अगदी काळं आहे असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडणं खूप स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की वास्तव नेहमीच याच्यामध्ये कुठेतरी आहे. सक्सेस स्टोरीज जरी असल्या तरी त्या सक्सेस स्टोरीज काही सार्वत्रिक नाही, त्या प्रातिनिधिक आहेत. बरोबर. पण जी काही घडणाऱ्या दुर्दैवी घटना आहेत त्या सुद्धा सरसकट नाही. त्यामुळे वास्तव कुठेतरी नेहमीच जसं म्हणतो ना आपण काळं किंवा पांढरं नसतं, राखाडी असतं, तशीच काहीतरी परिस्थिती आहे. आणि महिलांच्या बाबतीत म्हणाल किंवा कोणत्याही पीडित व्यक्तीच्या किंवा संघर्षातून पुढे येणाऱ्या माणसांच्या किंवा एखाद्या समूहाच्या आयुष्यामध्ये सरसकट अशी सुंदर अवस्था कधीच येते. ती येईपर्यंत अनेक शतकांचा कालावधी जाईल कदाचित. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की आम्ही निघालोय सगळ्या जणी, पण सगळ्या जणी एकाच काळाच्या बिंदूवरती नाहीये. रस्ता अजून आम्ही चालायला सुरुवात केली, काही पुढे आहेत काही मागे आहेत. त्यामुळे हे जी विसंगती माणसांना वाटती किंवा आजूबाजूच्या माणसांना जाणवती ते असणं स्वाभाविक, तो त्या प्रवासाचा भाग आहे. पण मला नेहमी असं वाटतं की महिला म्हणून बऱ्याचदा गौरव होतो, अनेकदा महिला अधिकारी म्हणून, काही महिला अधिकाऱ्यांना तर असं महिला अधिकारी म्हणून कौतुक झालेलं सुद्धा आवडत नाही. तर आम्ही असं नेहमी मानतो की अधिकारी असणं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणं, एवढाच गुण माझ्यात असला पाहिजे. महिला आहे की पुरुष ही खूप दुय्यम गोष्ट. पण हे सगळं कौतुक होत असताना सुद्धा कोणतीही यंत्रणा, राजकीय असू दे, शासकीय असू दे, ही एका समाजाचा भाग असते आणि समाज एका काळाच्या टप्प्यावरती उभा असतो. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब यंत्रणेच्या आतही पडत असतं आणि बाहेरही पडत असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मला असं वाटतं की शासकीय किंवा राजकीय पातळीवरती महिलांच्या विकासासाठी अनेक धोरणं, अनेक योजना जरी अवलंबल्या गेल्या तरी सुद्धा ज्या मानसिकतेमध्ये आपल्या आजूबाजूची माणसं आहेत ते यंत्रणेच्या बाहेर उभी असणारी आणि आत असणारी, ती जोपर्यंत एकाच एजेंडावरती येणार नाही तोपर्यंत त्या धोरणांच्या अंमलबजावणीला कायमच मर्यादा येणार आहे. कायमच मर्यादा. तुम्ही आता फार छान वाक्य वापरलं की आम्ही सगळ्या जणी बरोबर निघालेलो आहोत प्रवासाला. प्रवास आहे सगळ्या महिलांचा बरोबर आहे, बरोबरीनं चालला, सगळं ठीक आहे. अनेक जणी त्या टप्प्यावर पोहोचतात पण आहे. मध्ये कुठले अडथळे येतात? ज्यांना अडथळे येतात ते अडथळे कसले आहेत? परंपरांचे आहेत, वेगळ्या काही चौकटींचे आहेत, कशाचे आहेत नेमके? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की अडथळे तर परंपरेने काही ओझं आपल्या गळ्यात घालून दिलेलंच आहे. ज्या ओझ्याला दूर करत करत आपल्या सगळ्यांनाच वाट काढायची आहे. त्या व्यवस्थेचे जे बळी आहेत ते स्त्रिया आहेत आणि पुरुषही आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थेला नाकारणं, प्रश्न विचारणं आणि आपल्याला हवी असणारी अशी चांगली व्यवस्था निर्माण करणं आपल्या सगळ्यांचं जरी ध्येय असलं तरी सुद्धा ज्या जुन्या व्यवस्था असतात त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय आणि त्या मोडल्याशिवाय कधी पुढे जाता येत नाही. तर ते प्रश्न विचारायचं धाडस आहे ना, ती फार थोडी माणसं दाखवतात. योग्य प्रश्न विचारणं आणि तो योग्य कारणासाठी विचारणं हे मला नेहमी खूप आवश्यक वाटतं. मी एक किस्सा सांगेन तुम्हाला की महाश्वेता देवींची काका कुमारी नावाची मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट झालेली गोष्ट आहे की ज्या आदिवासींच्या हक्कांसाठी लढतात. त्यांनी एका त्या कथेचं इंग्रजी भाषांतर सुद्धा एनबीटीने केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे घाय भाय गर्ल. तर आदिवासी समाजातली जी शबर समाजातली एक मुलगी आहे आणि ती प्रत्येकाला प्रश्न विचारते. म्हणजे तिला ज्यावेळी हे करू नको ते करू नको असं तिची आई सांगते, तिच्या आजूबाजूची मोठी माणसं सांगतात, तिचे शिक्षक सांगतात. ही प्रश्न विचारणारी मुलगी एके दिवशी शिक्षिका होते आणि प्रश्न विचारणं ही खरं ज्ञानाची सुरुवात असते. कोणताही धर्मग्रंथ सुद्धा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडलेला असतो. पण आपण नंतर मात्र मुकाट ऐकण्याला खूप महत्व देतो. हे जे प्रश्न विचारणं आहे ना, योग्य प्रश्न विचारणं आणि त्याच्यातून आपली उत्तरं शोधणं हे माणसाच्या एकूणच विकासासाठी खूप आवश्यक असतं. पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र प्रश्न विचारण्याला फार चांगलं समजत नाही असं मला खरंय खरंय खरंय. तुम्ही याच मुद्द्यावरती मी पुढे तुम्हाला म्हणतो की प्रश्न विचारणं हल्ली मग ती सरकार असो किंवा कुठली यंत्रणा असो किंवा एखाद्या महिलेने घरात कुटुंबातला असो, प्रश्न विचारण्याला फारसं चांगलं मानलं जात नाही आणि जो प्रश्न विचारतो त्याला हाणून पाडलं जातं किंवा मग त्याच्यावरती हे सुरू होतं. हे वर्षानुवर्ष चालत आले, हे कधी पण थांबणार? तुम्हाला काय वाटतं कधी थांबू शकतंय? प्रश्न विचारला की त्रास होतो लोकांना का?
मला असं वाटतं की या प्रश्नाचं एकमेव असं उत्तर असू शकत नाही आणि ते मीही देऊ शकत नाही. आणि या सगळ्या प्रश्न उत्तर आपण मिळून शोधलं पाहिजे. आणि लहान मुलांना पण आपण पटकन सांगतो की हे मुकाट्याने ऐक. मी सांगतोय तेच बरोबर आहे. तू मला फारसं काही विचारू नको. आज्ञाधारकपणा हा व्हर्च्यू किंवा गुण म्हणून आपण त्याचं जरा अतिरेकीच कौतुक केलं असं मला वाटतं. या आज्ञाधारक असणाऱ्या मुलींचं फारसं काही बरं होईल असं मला वाटत नाही. कारण की अलीकडेच मी एका हार्वर्डनी केलेल्या स्टडीबद्दल वाचलं की जी गुणवत्ता यादीत येणारी जी माणसं असतात ना, ती खूप सुखसंपन्न आयुष्य जगतात. ती सक्सेसफुल होतात, ते सीए होतील, इंजिनियर्स होतील, डॉक्टर्स होतील, समाजाच्या एकूण उत्पन्नात भर पाडणाऱ्या अनेक गोष्टी करतील. पण जग बदलण्यासाठी ते काय करतात? याचा ज्यावेळी हार्वर्डने अभ्यास केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जी प्रश्न विचारणारी उन्हाळ मुलं होती ना, ती जी शिक्षकांना पण कोंडीत पाडायची, त्यांनी खरं जग बदलण्यासाठी मोठं योगदान दिलं. तर मुकाटपणे सगळं ऐकणं आणि मॉडेल आन्सर सारखं जगणं किंवा मॉडेल आन्सर्स लिहिता लिहिता त्याच्यातल्या उत्तरांना आयुष्याचीच खरी उत्तरं मानणं, मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपण सोडत नाही ना, तोपर्यंत जुन्या ज्या सगळ्या संरचना असतात, धर्म असू देत, रूढी असू देत, परंपरा असू देत, की ज्या आपण बदलल्या पाहिजेत, चांगल्या कारणांसाठी बदलल्या पाहिजेत, त्या तेव्हाच दूर होतील. तर ते असं का करायचं हा प्रश्न आपण विचारायचं धाडस दाखवलं, त्या प्रश्नाचं स्वागतही झालं आणि प्रश्न तेव्हा पडेल त्यावेळी आपण त्या गोष्टीचा इतका कुतूहलाने विचार करू त्यावेळी. म्हणजे मी नेहमी सांगते की जेव्हा जेव्हा एखाद्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रात मला बोलावणं येतं आणि त्यावेळी मी तिथल्या मुलींना नेहमी सांगते की तुम्ही सगळ्या जणी लग्नाची ज्यावेळी तयारी करता ना, त्यावेळी लग्नाच्या दिवसाची खूप जोरात तयारी करता. म्हणजे कोणता मेकअप आर्टिस्ट बोलवायचा आहे, कोणती साडी घालायची आहे, मग संध्याकाळी काय घालायचंय, मग सकाळी काय घालायचंय, मग हळदीसाठी अजून काय फुलांचे दागिने घालायचे. ती इतकी मोठी यादी असते आणि इतकं काय काय करता. पण लग्नानंतरच्या आयुष्याचं कोणीच प्लॅनिंग करत नाही. किंवा लग्नानंतर मला कसं जगायचंय, मला कशा प्रकारच्या घरामध्ये जायचंय आणि मी ज्या घरात जाईन त्याचं स्वतःचं काही कॉन्स्टिट्यूशन असतं ना, कोणत्याही संस्थेचं असतं तसं घराचं एक कॉन्स्टिट्यूशन असतं. त्या कशावर मी जगणार आहे, माझे काही डूज अँड डोंट्स असतील ते माझ्या जोडीदाराला मी कळवलेत का, याबद्दल मात्र कोणी सिरियस विचार करत नाही. मला असं वाटतं की आपण रॉंग ठिकाणी आता काय झालंय की चॉईसेस एक्सरसाइज करतो आणि आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सतत चॉईसेस मिळतात असा एक आपला गैरसमज झाला की या ऍपवर ही वस्तू नाही मिळाली तर त्यावर मिळेल, त्यावर नाही मिळाली की यावर मिळेल. मी परवाच एका बसमधून प्रवास करत होते. मला बसमधून प्रवास करायला खूप आवडतं आणि मी आणि माझी मुलगी बसमध्ये बसलो होतो एका बेंचवरती आणि समोर माझ्या समोरच्या सीटवरती आमच्या एक मुलगी बसली होती महाविद्यालयात जाणारी, छान जीन्स घातलेली आणि तिने कानामध्ये एअरपॉड्स घातले होते आणि बसमध्ये पण गाणं लागलं होतं. आता बसमध्ये पण बरेचदा FM चॅनल्स चालू असतात. तर मग ते गाणं ज्यावेळी तिला आवडीचं लागलं त्याच वर्षी तिने तुझ्या कानातले जे इयरफोन्स होते ते बाजूला केले आणि छान नवीन गाणं लावलं बसमध्ये. आणि मग बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला ते आवडलं नसणार. ऑफकोर्स ते त्याच्या जनरेशनचं गाणं नव्हतं ना, म्हणजे अगदी 19-20 वर्षाच्या मुलीला आवडलं त्याच्या आवडीचं नव्हतं. त्यांनी खटकन तो FM चॅनल बदलला. त्याबरोबर ती इतकी नाराज झाली आणि तिने लगेच आपले इयरफोन चढवले. ही खूप छोटी गोष्ट आहे. पण मला असं वाटलं की मुली की काय किंवा आजची सगळीच जी वावरणारी महाविद्यालयातली मुलं आहेत किती आपली चॉईस एक्सरसाइज करतात. पण ही चॉईस एक्सरसाइज करत असताना या सगळ्या डिजिटल गोष्टींबद्दलच्या चॉईसेस आहेत, त्यांच्या वास्तवातल्या आयुष्यातल्या चॉईसेस बद्दल ते इतके मोकळे आहेत का किंवा इतकं त्यांना स्वातंत्र्य मिळालंय का, हा प्रश्न मला पडला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला लक्षात आलं की वास्तवामध्ये मात्र खूप साऱ्या कॉम्प्रोमाइजेस मध्ये जगणारी ही सगळी पिढी आहे. पण डिजिटल वर्ल्ड मध्ये मात्र एडिट करून सगळं बदलता येतं किंवा फटाफट हवी ती गाणी लावता येतात, हवी ती व्हिडिओ बघता येतात. या स्वातंत्र्यामुळे खरं तर स्वातंत्र्याचा आभासच निर्माण झालाय असं मला वाटलं. आणि या आभासामध्ये गुंतलेल्या माणसांना असं होतं खरं जे काही त्यांच्या पायात बेड्या पडल्यात त्याची मात्र जाणीव होत नाही. म्हणजे जो 2 GB डेटा आहे त्याच्या साहाय्याने त्यांना असं वाटतं की माझं आयुष्य खूप रंगीत आणि मस्त आहे. तुम्ही तुमच्या करिअरच्या निवडीबद्दलचे निर्णय घेऊ शकता का, तुम्ही तुमच्या लग्नाबद्दलचे निर्णय घेऊ शकता का, किंवा तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे ते कमावण्यासाठीचे जे काही मोठे निर्णय असेल त्याच्याबद्दल किती आग्रही असतात. तर मला असं वाटलं आजूबाजूच्या मुलांना पाहिलं असं वाटलं की ते मात्र तितकंसं घडताना दिसत नाही. कारण स्वातंत्र्याचा पण आभास जो आहे व्हर्च्युअल जगामध्ये ना त्यावर मुलं खुश आहेत, मुली खुश आहेत.
आपल्याला जेवढं आहे तेवढ्यात ते स्वातंत्र्य आहे असाच गैरसमज झालाय ना. वास्तविक ते स्वातंत्र्य नाहीये, ते स्वातंत्र्य पायातलं बेड आहे. मग हे लक्षातच येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि मग बरोबर आहे. फार महत्वाचं हे कळलं. मी तुम्हाला जर मला फार भावलं तुम्ही मगाशी म्हणालात की डॉक्टर, इंजिनियर होताना आपण त्याच गोष्टींच्या पण थोडं तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये जाणार आहे. मला ते जाणून घ्यायचंय. तर ते खूप प्रेरणादायी म्हणून की तुम्ही ज्या वेळेला डॉक्टर इंजिनियरची लाट होती, रूपसूप डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, आणखी काय काय व्हायचं, त्यावेळेला तुम्ही ठरवून आर्ट शाखेला गेलात. इथं तुम्ही साहित्याची कला शाखेची पदवी मिळवली आणि स्पर्धा परीक्षांचे जग तुमचं टार्गेट ठरवलं, उद्देश ठरवलं. जरा त्या कसं बालपण होतं, कसं ते संघर्षमय आणि का निवडावं वाटलं तुम्हाला हे सगळं सोडून? मी साहित्याची विद्यार्थी मूळचे आणि मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला जे काही होतं ते फारसं सुखद नव्हतं. ज्या प्रकारच्या अभावातून मी जगले त्या सगळ्यातून ना मला पुस्तकांच्या जगामध्ये रमायला खूप आवडायचं आणि पुस्तकांचं आणि त्यातल्या त्यात फिक्शनचं जग ते ज्याच्यामध्ये कादंबऱ्या, कथा, कविता की ज्याच्यामध्ये खरं नसतं, खरं फारसं काही आपल्या आजूबाजूचं नसतं. एक वेगळं जग असतं. त्या वेगळ्या जगामध्ये प्रवेश करता येते आणि बाहेरच्या परिस्थितीमुळे की काय त्यामुळे फारसे मित्रमैत्रिणी नसल्यामुळे खूप वाचत राहणारी अशी मी मुलगी होते. कमी मित्रमैत्रिणी असणार शाळेच्या काळात ते. आणि ते वाचता वाचता इतकं वाचलं की मला असं वाटायला लागलं की मला साहित्याबद्दलच काहीतरी करायचं. साहित्य ही माझी निवड आहे. आणि बऱ्याचदा असं असतं की 10वीला चांगले गुण मिळाले म्हणजे तुम्ही सायन्सलाच गेलं पाहिजे. आणि माझ्या वेळेला तर तीच परिस्थिती होती. आता ती परिस्थिती खूप बदलली आहे. म्हणजे आता फर्ग्युसन आणि एसपी सारखी जी कॉलेजेस आहेत पुण्यातली की जिथे ऍडमिशन मिळवण्यासाठी आर्ट्सला खूप टक्के मिळवावे लागतात. पण त्यावेळेला तसं नव्हतं की आर्ट्सला ऍडमिशन मिळवावी नाही लागत. कुठेच नाही मिळाले की मग आर्ट्सला जायचं असं चित्र होतं की उरलेल्या सगळ्यांनी आर्ट्सला जायचं. पण तरी 10वीला चांगले टक्के मिळाल्यानंतर सुद्धा की मला साहित्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी 11वी पासूनच साहित्य शाखेला प्रवेश घेतला आणि तो प्रवेश घेण्याचा निर्णय इतका चांगला होता की मला असं वाटतं की आनंद आणि अभ्यास याची फारकत करायची गरज नाही. माझी जी आनंद देणारी गोष्ट होती वाचन आणि साहित्याचं वाचन तो माझा 10वीला का अभ्यास झाला. 12वी सॉरी तुम्हाला अडवतो 10वीला का 12वीला राज्यात पहिल्या 12वीला मी राज्यात पहिले आले ह्युमॅनिटीज मध्ये. आणि मला असं वाटतं की ते यामुळेच की अभ्यास आणि आनंदाची कुंपण जी घालणं म्हणतो ना ते त्या निमित्ताने घडलं की ते मला आवडतं. तोच मी माझा अभ्यासाचा विषय घेतला आणि मग ते सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण प्रोफेसर की करावी, आपण प्राध्यापक व्हावं. तर त्याच्याबद्दलचा एक विचार मला खूप जाणीवपूर्वक इथे मांडावासा वाटतो की हे सगळं करत असताना मी कवी म्हणून अनेक कवी संमेलनाला जात होते, कवयित्री म्हणून. आणि ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की बाईला पॉवरफुल पोझिशन पाहिजे. आणि पॉवरफुल पोझिशन प्राध्यापक असणं, शिक्षक असणं ही तर खूपच चांगलं प्रोफेशन आहे. त्याच्याबद्दल मला कोणतंही जजमेंट पास करायचं नाही. पण मला असं वाटतं की बाई ही सतत सामाजिक भूमिकांमध्ये व्हल्नरेबल असते. तिला जे शोषण होण्याची जी एक भीती असते त्या भीतीतून बाहेर येण्यासाठीची एक चांगली पोझिशन मिळवणं हा एक तिच्यासाठीचा एक बायपास असतो. तो बायपास म्हणून मी खरं तर ठरवलं की आपण प्रशासनात गेलं पाहिजे. म्हणजे असा निर्णय सगळ्याच व्यक्तींना घेता येणार नाही. कदाचित सगळ्यांना म्हणून प्रशासनामध्ये किंवा मोठ्या अधिकाराच्या पदांवरती प्रवेश मिळणार नाही. तर बाई म्हणून हा विचार त्यामागे माझा असा होता. परिस्थिती आहे. मग कसं एमपीएससी परत एमपीएससी दिल्यानंतरही युपीएससी एमपीएससीची परीक्षा मी खरं यासाठी करायचं ठरवलं की मी ज्या ग्रामीण भागातल्या माझ्या मूळ गावामध्ये सुरुवातीला माझं जे प्राथमिक शिक्षण झालं तिथून मी आले कराडच्या पुढे कुंभारगाव पाटण तालुक्यातलं माझं गाव आहे. तर मला असं वाटलं की अरे मी युपीएससीचा का थेट विचार करावा. म्हणजे कुठेतरी आपल्या पार्श्वभूमीचा कॉम्प्लेक्स आपण घेऊन जगत असतो. तो उघडपणे मला त्यावेळी तो समजला नाही. पण हाच विचार करताना मला जाणवतं मला आधी एमपीएससीचा अभ्यास का करावा असं वाटलं की मला असं वाटलं की मी नॅशनल लेवलवरती नाही कॉम्पीट करू शकणार. म्हणून मी आधी एमपीएससीचा अभ्यास केला. पण एमपीएससी पास होऊन मी डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर असं वाटलं की अरे इथे थांबून चालणार नाही. माझा नवरा स्वतः प्रशासकीय सेवेत होता आणि तोही असं म्हटलं की इथे तो थांबायची काहीच गरज नाही. म्हणून मग मी पुन्हा युपीएससीचा अभ्यास केला डेप्टी कलेक्टर म्हणून काम करत असताना. युपीएससीची परीक्षा देताना कसा पहिल्याच प्रयत्न तुम्ही क्रॅक केली युपीएससी? हो, पहिल्याच प्रयत्नामध्ये मी IRS ऑफिसर झाले आणि नंतर सुद्धा मी प्रयत्न सर्व्हिस इम्प्रूव्ह करण्यासाठी अटेम्प्ट देत होते.
माझ्या एका अटेम्प्टची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की 2008च्या अटेम्प्टमध्ये मी IRS ऑफिसर म्हणजे 2009च्या बॅचची मी IRS ऑफिसर आहे. पण पुढच्या वेळेचा अटेम्प्ट देताना मी गरोदर होते आणि मी जी स्पेशल लीव्ह घेतली होती, जी UOL म्हणतात ज्याला, एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह, आणि मी रजाही मला मिळाली होती आणि ती मॅटर्निटी लीव्ह होती. आणि मी ठरवलं की पुढचा आपण अटेम्प्टही द्यायचा आणि मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले आणि 9वा महिना मला चालू होता. आणि मग मला UPSCला कळवलं मी की माझी जी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट आहे, त्याला EDD म्हणतात, ती बरोबर माझा जो इंटरव्ह्यू आला त्याच्या दरम्यानच येत होते. तर मला UPSCने माझी इंटरव्ह्यूची डेट बदलून दिली आणि मी मराठी माध्यमामध्ये इंटरव्ह्यू देते. बरीचशी महाराष्ट्रातली मुलं देतात, त्यामुळे मी ते देत होते. आणि त्यावेळेला तर मराठी माध्यमाच्या मुलांचे इंटरव्ह्यू हे नेहमी सगळ्यात शेवटी होतात, कोणत्याही रिजनल भाषांमधले इंटरव्ह्यू, आधी इंग्रजी, हिंदी अशा भाषांमध्ये झाल्यानंतर. पण त्यांनी माझ्यासाठी ती डेट बदलली आणि मग माझ्याबरोबर माझ्याही कुटुंबातले काही माणसं घेऊन मी गेले आणि UPSCने सुद्धा EDD आणि इंटरव्ह्यू मध्ये फारसं अंतर नव्हतं, जरी त्यांनी बदलून दिली तरी. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी एक डॉक्टरही अरेंज केला. तर UPSCच्या आतमध्ये मी इंटरव्ह्यू देत होते आणि बाहेर एक डॉक्टर बसलेला होता बेंचवरती. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या दुसऱ्या अटेम्प्टचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर मला याचा विचार करताना असं वाटतं की आपण जर प्रश्न योग्य पद्धतीने आपले मांडले आणि ते पोहोचवले, तेवढी माहिती तुमच्याकडे असेल, तर कोणत्याही प्रकारचा अटकाव आपल्याला यंत्रणेच्या पातळीवर होत नाही. ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे पहा, किसी चीज तो तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें वो मिलाने में असं काहीतरी आहे, तो आता पाठ नाही. तर कदाचित तसंच आपल्या मनात जर असेल, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर मला वाटतं सगळे अडथळे सहज पार करता येतात. नाही, त्या सगळ्याचे क्रेडिट मला एकटीला घेऊन चालणार नाही. हे क्रेडिट UPSCलाही जातं. ओके. म्हणजे संघ लोकसेवा आयोगाने माझी डेट बदलून देणं आणि माझ्यासाठी एक डॉक्टर अरेंज करणं आणि शिवाय मी मराठी माध्यमातून इंटरव्ह्यू देत असावे त्याचवेळी ट्रान्सलेटरची पण सोय करणं, हे सगळं त्यांनी केलं. तर त्यांना म्हणजे जी काही परिस्थिती आहे आणि एका महिलेला जर असं करायचं असेल तर त्यासाठीची तयारी यंत्रणा करायला तयार असतात. त्यामुळे उगाच त्याचा बाऊ करणं किंवा त्याचा अवडंबर मागवण्यापेक्षा तुम्हाला करायचंय तर सगळ्या यंत्रणा. मला असं वाटतं की यामधला जर खरा अडथळा होता माझ्या बाजूने तर तो मानसिकता. मला वाटतं की माझ्या कुटुंबातले कोणीच मला अडवलं नाही UPSCची परीक्षा देताना, किंवा मला सुद्धा माझा गरोदरपण हे काही आजार पण नाही, हे मी स्वतःच्या मनाशी गुणगाड बांधल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये मी इंटरव्ह्यूला जाऊ शकलो. आणि मी एकटीच नाही, अशी अनेक उदाहरणं असतील की जी अपघात झालेल्या स्थितीमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूला गेली असतील माणसं. मला असं वाटतं की माणसांनी जर करायचं ठरवलं तर आजूबाजूची माणसं आणि आजूबाजूच्या संस्था संघटना त्यांना मदत करायला वेगळ्या असतात. तुम्ही आता बोलता बोलता मॅम एक छान तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला की ते देखील या सर्व्हिसमध्ये आहेत, सनदी अधिकारी आहेत. दोघही सनदी अधिकारी, दोघही UPSC झालेले, दोघही उच्च पदस्थ अधिकारी. घरात कसं ट्रेनिंग आहे? तुम्ही एक्झामच्या नाजूक प्रश्नाला हात घातला. असं विचारू नये खरं तर, पण मला असं वाटतं की मी माझ्याच वतीने नाही पण सगळ्याच घराबाहेर पडणाऱ्या बायकांच्या वतीने हे सांगेन की बाहेर जरी बाईला पुरुषांचा रोल निभावण्याची पूर्णपणे सगळी काय म्हणूया पायघड्या घालून सगळ्यांनी तिचं स्वागत केलेलं असलं तरी घरामधलं खरं जर रोल रिव्हर्सल जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्या एम्पॉवरमेंटला काही अर्थ नसतो. पण दुर्दैवाने ते रोल रिव्हर्सल आपल्या सामान्य घरातमधल्या किंवा मिडल क्लास फॅमिलीमधल्या माणसाला खरोखर महत्वाचं वाटत नाही. मला एक संजीवनी बोकिलांची एक कविता आठवते याच्याबद्दलची, की एका स्त्रीला कवयित्री असणाऱ्या खूप मोठा पुरस्कार मिळालेला असतो आणि ती घरी येते आणि ती घरी आल्यानंतर ती अक्षरशः गिल्टी माइंडनी घरी येते आणि ती घरी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं त्यांनी त्या कवितेत वर्णन केलेलं आहे की तिला अगदी हारतुरे मिळालेले असतात आणि ते आल्या आल्या असे ते फिरकावून देते कोचावरती आणि सासूबाई तिच्या फक्त घड्याळाकडे बघतात आणि तिला इतकं अपराधी वाटतं की आता ते सगळं कोपऱ्यात ठेवून ती जाऊन ओट्यापुढे उभी राहते. मला असं वाटतं की हे जे आहे ना सगळं घराच्या आतलं म्हणून सुद्धा जे हे आहे उतरंड आहे किंवा जे पॉलिटिक्स आहे किंवा तिची म्हणून असणारी जी घरातल्या कामाची जबाबदारी आहे ती बदलण्यासाठी जोपर्यंत आतली जी सगळी कुटुंबातली माणसं तयार होत नाहीत ना तोवर बाहेरच्या सशक्तीकरणाला तसा खरा अर्थ राहत नाही. उलट असं मी होताना पाहते की कित्येकदा अशा बाहेर चांगलं काम करणाऱ्या बायकांना ना घरामधल्या कामाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यावरती दुहेरी ताण येते
आणि त्या दुहेरी ताणामुळे उलट त्यांची जास्त पिचवण होते. कुठेच न्याय देऊ शकत नाही असं. कुठेच नाही देऊ शकत नाही म्हणायची त्यांची खूप प्रेरणा धडपट होते. म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, की त्यांना चांगली आई व्हायचंय, चांगली बाहेर काम करणारी एखादी नोकरदार स्त्री व्हायचंय, चांगली बायको व्हायचंय. या सगळ्याच्या प्रेशरमध्ये त्या स्वतःची दमवणूक खूप जास्त वाढवून ठेवतात. तर मला असं वाटतं, की ह्या दमवणुकीतून बाहेर पडण्यासाठी तिच्या आजूबाजूच्या माणसांनी समजून घ्यावं लागतं, की तिची ही कामं बाईची म्हणून कामं आहेत. त्याच्यातून तिची सुटका तुम्ही करता म्हणजे तिच्यावर तुम्ही उपकार करत नाही. ती सगळ्यांचीच काम आहेत असं हां. समजून ते हां. जायला पाहिजे. तर एवढी अजूनही भारतातली कुटुंब व्यवस्था काही न्यायाधिष्ठित झालेली नाहीये. कारण कुटुंबामध्ये मला असं वाटतं, की न्याय, समता, स्वातंत्र्य अशा जार्गनमध्ये आपण बोलत नाही ना. खरंय, खरंय. कधीच बोलत नाही. तुम्ही एमपीएससी, युपीएससी मध्ये अनेक पदं भूषवली. असा काही प्रसंग आला का की जिथे खरोखर कस लागला अधिकारी म्हणून? असे खरं तर अनेक प्रसंग आले. अधिकारी एखादा? म्हणून कस लावणारे. मला एका प्रसंगाबद्दल सांगायला आवडेल, की मी ज्यावेळेला इंटेलिजन्स डायरेक्टरेट ऑफ जीएसटी इंटेलिजन्स जी आत्ताची आहे, त्याच्यामध्ये मी ज्यावेळी काम करत होते, त्यावेळेला आम्ही जे अवैध पद्धतीने जे कारखाने चालतात, त्यांच्यावरती धाडी टाकतो. तर असाच सांगलीमधल्या आरग नावाचं एक गाव आहे, मिरजेमधल्या. तर तिथे अवैध पद्धतीने गुटख्याची फॅक्टरी चालू होती एका Okay. फार्म हाऊसमध्ये. आणि अशा प्रकारचं जे उत्पादन असतं, की जे पूर्णपणे ज्याला कॉन्ट्राबँड म्हणूयात, अशी ज्यावेळी गोष्ट असते, तर ती रात्रीच्या वेळेस ते असे कारखाने सुरू होतात. आणि ते जनरेटरवर चालतात. त्यांना बाहेरच्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय सुद्धा ते घेत नाहीत. त्याच्यावेळी तो सुरू होतो त्यावेळी मग आम्हाला कोणीतरी असं इन्फॉर्मर किंवा खबऱ्या माणूस असतो ते सांगते आणि रात्रीतून ती कारवाई करावी लागते. तर मला चांगलं आठवतं, की पूर्णपणे अशी तटबंदी असलेलं असं ते फार्म हाऊस होतं, की याच्या भिंती खूप उंच होत्या. आणि तिथे जर थेट आत शिरायचं म्हटलं तर ते बंद झालं असतं आणि मग ते रेड हँडेड पद्धतीने त्याच्यावरती रेड करता आली नसते. मला आठवतंय की मी त्यावेळेला एक रोल प्ले केला. मी असं दरवाजा वाजवला तिथला, की माझी गाडी आहे, कार, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला मदत हवी. आणि सुदैवाने तिथे बाहेरची जी बाजू होती त्याच्यावर डॉक्टर पाटील अशीच त्यांनी खोटी पाटी लावली होती. तर म्हणजे मला असं दाखवता आलं की मी डॉक्टरांची मदत मागायला आली आहे. ती मदत मागण्यासाठी मी ते फाटक जोरात वाजवलं आणि मी आलेली बघितलं त्यांना वाटलं की खरंच या बाईचा ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. मी म्हंटल माझी कार हे झाली आहे आणि माझे मिस्टर त्याच्यात अडकलेत वगैरे असं काहीतरी म्हंटल. त्याबरोबर मग माझी सगळी टीम पटापट मी आत शिरल्याबरोबर मागे आत शिरली आणि मग त्या रनिंग कंडिशन मधल्या त्या सगळ्या गुटख्याची जी फॅक्टरी होती ती आम्ही पकडली आणि तिथल्या बऱ्याच माणसांना अटक केली. तर ही अशी जरा थोडीशी थरारक म्हणावी अशी कारवाई होती. ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स एजन्सीचा भाग म्हणून मला ते टीम लीड करतात. अगदीच म्हणजे आणि गंमत म्हणजे हे सगळं करत असताना माझे जे बॉस होते त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुला पाठवत नाहीये, काही कंपल्शन नाहीये माझं. ती सगळी लोक गेली आणि तू इथून जरी टीम कोऑर्डिनेट केलीस आणि फोनवरून अपडेट घेतले तरी चालेल. नाही पण मी जाते. पण मला तिथे गेल्यावर लक्षात आलं की मी तिथे लीड करत असल्याचा आणि बाई म्हणून ही मदत मागायची जी ऍक्टिंग करायला लागली त्याचा उलट फायदाच झाला. मी आता उदाहरण सांगितलं त्याच्यावर मला भटकन की अधिकारी म्हणून काम करताना असं आपल्याला वाटत असतं की नाही हे आपण उघडकीस आणावं, परंतु सो कॉल्ड चौकटी असतात, बॉस, वरिष्ठ, या सगळ्यांचा किती त्रास होतो, किती अडथळे येतात महिला अधिकारी म्हणून काम करतात. खरं बघायला गेलं तर अशा काय म्हणूयात की समतेला एकच वाट असते. विषमता खूप अशा सटल गोष्टीतून व्यक्त होते. म्हणजे विषमता म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं तिच्या सासूनी फक्त घड्याळाकडे बघणे याच्यातून सुद्धा तिला त्याचा प्रत्यय येतो की अरे बाबा आपल्याला अपराधी वाटवण्यासाठी हे सगळं चाललंय आणि वाटलंच पाहिजे आपल्याला. तर विषमतेला खूप छोट्या छोट्या वाटा असतात आणि त्या खूप अत्यंत सूक्ष्म पद्धतीने दिसतात. मला एक किस्सा सांगायला आवडेल की मी जेव्हा डेप्टी कलेक्टर म्हणून काम करत होते तर एका राजकीय पुढाऱ्यांकडे मी गेले होते कामाचा भाग म्हणून माझा. आणि अगदी म्हणजे मंत्री महोदय होते ते आणि त्यांच्या बंगल्याच्या जसा जो गार्डन मध्ये बसतात आणि त्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याशी त्यांना काही चर्चा करायची असते त्यावेळी त्यांचा जो हे होता नोकर त्यांनी चहाचा ट्रे आणून ठेवला आणि त्यांनी मला सरळ सांगितलं की मला 2 चमचे साखर लागते. कारण तो चहाच्या ट्रे मध्ये साखर घालून तो असा बनवायचा असा तो अगदी ब्रिटिश स्टाईलचा चहा होता.
मला आश्चर्य वाटलं की मला हे का सांगतात 2 चमचे साखर. म्हणजे मी यांच्या घरी आली आहे आणि मी केवळ महिला आहे आणि मी एक अधिकारी आहे. मी म्हटलं घ्या तुम्ही. म्हणजे हे अगदी फॉरेन रिटर्न असणारे वगैरे पुढारी होते. मला आश्चर्य वाटतं की ती छोटीच गोष्ट आहे. अदरवाईज ते माझ्याशी अत्यंत रिस्पेक्टफुली वागले. एक अधिकारी म्हणून त्यांनी मला अत्यंत काय म्हणूया पुरुष अधिकाऱ्याशी ज्या प्रश्नावर की तेवढ्याच जबाबदारीच्या मी पदावर काम करत होते, त्यामुळे त्यांनी मला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले, त्यांच्या बोलण्यात कुठे अविश्वास नव्हता. पण ती एक छोटीच कृती होती की त्यांच्यासाठी चहा मी बनवावा आणि त्याच्यात 2 चमचे साखर आहे हे त्यांनी मला सांगितल्यावर मी त्यांना तो द्यावा. मला असं वाटलं की कदाचित पुरुष अधिकाऱ्याला नसते म्हणाले. तर ते मला असं वाटतं की जर डोक्यामध्ये जे इतकं घट्ट रुजलेलं आहे ना, ते खूप छोट्या गोष्टींमधून व्यक्त होत असतं. आणि मग ज्यावेळी आपण टेबलाच्या समोरच्या बाजूला असतो आणि जेव्हा आपण शोषित असतो तेव्हा त्याच्यातले ते छोटे छोटे जे धागे असतात ते आपल्या लक्षात येते. तुम्ही मगाशी फार सुंदर वाक्य वापरले याच अनुषंगाने की समता आणि विषमता याच्याशी संबंधित की आतली आणि बाहेरची असं काही त्यात आपल्याला फरक करताना या सगळ्या गोष्टी ते खूप सूक्ष्म उदाहरण आहे, पण त्यातनं संदेश जो आहे तो खूप मोलाचा आहे. नाही, तुम्ही अगदी बरोबर म्हणाल. पुरुष अधिकारी असतं तर कदाचित तसं नसतं होतं त्याने. मॅडम, प्रशासनातील मंडळींकडे साधारणतः खूप तांत्रिक आणि खूप नाकासमोर चालून किंवा कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारी माणसं असं पाहिलं जातं. तुम्ही पडला साहित्यिक किंवा साहित्याचे अभ्यासक, ही माणसं थोडी संवेदनशील अशी मानली जातात. तर संवेदनशील माणूस प्रशासनात आल्यानंतर अशा माणसांची गोची होते का? कशा पद्धतीने त्याला सामोरं जातं? मला असं वाटतं खूप असा रूढ गैरसमज आहे की कवी म्हणजे हळवे, रडणारे किंवा प्रत्येक गोष्टीला भावनिकच प्रतिसाद देणारे. तर मला असं वाटतं तसं अजिबात नाहीये. म्हणजे कवींच्या बद्दल जसा हा गैरसमज आहे तसा प्रशासनाच्या कार्याबद्दल पण आहे. कारण प्रशासन हे अंतिमतः माणसांसाठीच काम करतं. त्यामुळे प्रशासनात जरी कागदावर सगळं काम चालत असलं तरी कागदावर जे काही लिहिलेलं असतं, त्यावर जे काही रिपोर्ट्स असतात, जे आकडे असतात, ते अंतिमतः माणसांबद्दल असतात. त्यामुळे मला उलट असं वाटतं की ज्या माणसांना फक्त आकडे किंवा नुसती कागद दिसतात, तर कवीला त्या आकड्यांच्या मागची माणसं दिसतात आणि कागदांच्या मागची झाडं दिसतात. ज्या झाडांपासून हे कागद बनतात, तर त्याच्या थ्रू बघता येण्याची क्षमता ही कवीची आहे. आपण नेहमी म्हणतो ना की जे सूर्याला दिसत नाही तेही कवीला दिसतं. तर मग ही जी सगळी एखाद्याला पेनिट्रेटिव्ह विजन जी असते खऱ्या कवीला, खरं तर खरे कवी सुद्धा हा शब्द मला जाणीवपूर्वक वापरायचा आहे. कारण कवींची संख्या आता इतकी झाली की कोणालाही आपण कवी असं वाटतं. त्यामुळे हे जे कवितेच्या नावाखाली जे काही लिहिणारी माणसं आहेत, जी स्वतःला कवी समजतात, त्यांनी त्यांच्या कवीपणाचं काही बिरुद मिरवायची गरज नाही. पण जर खरेखुरे कवी असणारे, संवेदनशील असणारे आणि ज्यांना जास्त कळतं अशी समजणारी जी मंडळी, त्यांच्यावरती ज्याला जास्त कळतं त्याच्यावर जास्त जबाबदारी असते असं आपण म्हणतो. तर आपली जबाबदारी जास्त चांगल्या पद्धतीने उलट कवी ओळखतात. आणि असं मोठ्या मोठ्या याचं नेतृत्व करणारे राज्याचे, राष्ट्राचे हे कवी मनाचे काय कविता लिहिणारी पण मंडळी होऊन गेली. त्यामुळे मला असं वाटतं की यात असं काही असा विरोधाभास नाहीये. उलट संवेदनशील माणसं दोन्ही अंगाने विचार करत असावे प्रशासनात आल्यानंतर सुद्धा. म्हणजे कागदावरचे जे रिपोर्ट्स तुम्ही म्हणालात तसं कायद्याच्या चौकटीत बसून पण आणि थोड्या भावनिक आणि संवेदनशील नात्याने सुद्धा. कारण अंतिमतः ती माणसंच आहेत आणि माणसांसाठीच काम करतात. हे वाक्य फार आवडलंय. तुम्ही छान कविता करता, तुम्ही कवितेचे अभ्यासक आहात, तुम्ही साहित्याचे अभ्यासक आहात, मात्र छान कवयित्री देखील आहात. तुमची एखादी कविता असेल तर ती आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. मगाशी ज्यावेळी तुम्ही तो पहिला प्रश्न विचारला होता ना की सगळं चित्र असं सारखं का नाही, मला त्या प्रश्नाचं उत्तर देताना जी माझी कविता आठवली होती ती कविता मी आता वाचते. त्या कवितेचं शीर्षक आहे माय सावित्रीस. सावित्रीबाई फुलेंना उद्देशून लिहिलेली आणि त्यांना पत्र रूपाने आजच्या बाईंनी लिहिलेली ही कविता आहे. तुझ्या अंगावर टाकलेल्या घाणीची गोष्ट आता धड्यात नाही. तुझ्या अंगावर टाकलेल्या घाणीची गोष्ट आता धड्यात नाही. फोटोत दिसतेस तू कपाळावर आडवी चिरी रेखलेली. फोटोत दिसतेस तू कपाळावर आडवी चिरी रेखलेली. भोकरासारख्या डोळ्यात शतकांचं समंजसपण पेळणार. भोकरासारख्या डोळ्यात शतकांचं समंजसपण पेळणारी. उंबरठ्या बाहेर पडणाऱ्या आम्हा साऱ्या बायांची तू साधी माय. उंबरठ्या बाहेर पडणाऱ्या आम्हा साऱ्या बायांची तू साधी माय. दूर फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली आम्ही केव्हाच्या चालतोच आहोत.
दूर दूर- फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली हम्म. आम्ही केव्हाच्या चालतोच आहोत. बेतून घ्यावा असा आयुष्याचा स्वतंत्र तुकडा शोधतोच. आह आह माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद? माय माये माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद, की मुक्तपणे पान्हा सोडला साऱ्या प्रश्नांना मांडीवर? वा वा की मुक्तपणे पान्हा सोडला साऱ्या प्रश्नांना मांडीवर घेऊन. बाया आजही भितात मांड्यांमधल्या पोकळीला आणि गळ्याखालच्या उंचवट्या. बाया हम्म. आजही भितात मांड्यांमधल्या पोकळीला आणि गळ्याखालच्या उंचवट्यांना. आभाळाचा जोगवा मागत अनवाणी फिरलीस तू. आभाळाचा जोगवा मागत अनवाणी फिरलीस तू. सांडलेल्या भंडाऱ्यात आम्ही केव्हाचे तळवे घासतो आहोत. होय. सांडलेल्या भंडाऱ्यात आम्ही केव्हाचे तळवे घासतो आहोत. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. खिडकीपुरतं आकाश. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. खिडकीपुरतं आकाश. भोवंडून जावं असं वारं नकोच बाई. भोवंडून जावं असं वारं नकोच बाई. डोळ्यातल्या दिव्यांची झुमरं बाया लटकावतात आपल्याच छतात. आपल्या सगळ्या आशा आकांक्षांची झुमरं घरातच लावतात ना. खरंय. डोळ्यातल्या दिव्यांची झुमरं बाया लटकावतात आपल्याच छतांना. उग्र श्वासात गुदमरतात तेव्हा काट टाकायला शोधतात उंबरठ्यावरचाच कोपरा. उग्र श्वासात गुदमरतात तेव्हा काट टाकायला शोधतात उंबरठ्यावरचाच कोपरा. नितळ त्वचेआडचा सारा गुंता तुला काय सांगावा. नितळ त्वचेआडचा सारा गुंता तुला काय सांगावा. पंखावरचा रंग दुखतो तेव्हा पाखरही मुक्यानच रडतात. पंखावरचा रंग दुखतो तेव्हा पाखरही मुक्यानच रडतात. बायाही सावरतात स्वतःला आसवांच्या पाण्यात घरटी वाहून जाऊ नये म्हणून. आसवांच्या पाण्यात घरटी वाहून जाऊ नयेत म्हणून. दूर फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली आम्ही केव्हाच्या चालतोच. आम्ही केव्हाच्या चालतोच आहोत. किती सुंदर, किती सुंदर. आपली सुरुवातीला जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याच अनुषंगाने की तुम्ही तुमचा प्रवास हा महिलांचा असो किंवा एकूणच ज्या लढत चाललेल्या आहेत त्या अनेक असंख्य महिलांचा प्रवास हा सुरूच आहे. त्यात अनेकींनी पदं मिळवली किंवा काही मुक्काम गाठला असेल तरी अनेकींचा प्रवास मात्र अजूनही सुरूच आहे. खूप निशब्द आणि अंतर्मुख करायला लावणारी कविता. खूपच मला वाटतं दर्शकांनाही ती आवडेल. आपण अत्यंत बहुमूल्य वेळ देऊन लडबाप्पूच्या सर्व दर्शकांशी संवाद साधला. मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याबद्दल लडबाप्पूतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि मंडळी, आपण आपल्या लडबाप्पू चॅनलतर्फे पतंगे मॅडमना त्यांच्या भावी वाटचालीसाठी, त्यांच्या नव्या जिद्दीनं चाललेल्या असलेल्या प्रेरणादायी प्रवासासाठी आपण सदिच्छा देऊया आणि म्हणूया लडबाप्पू.